बानूबाई, अहो काय झालं? अहो कुठे हरवलायसा तुम्ही? अरे आता या भाला किती वेळा सांगायचं का तुझं वय झालं हाय म्हणून. उगा बाहेर जाण्यापूर्वीच घरला पडून राहावं तर नाही, त्याचा तर पायच घरला राहीना बघ. बानूबाई, अजाचा जन्म गेला आहे राहना म्हणा. शेरडे मेंढरे मागे फिरण्यात. आता मला काय ते ठाव नाही वय. म्हणून मी त्याला काय बी बोलत नाही, पण त्याला बी कळाय ना ग वय. अरे वय झाल्यावर झेपल तेवढंच करावं माणसानं. पर लय जीव आहे बघा आजाचा तुमच्यावर. आता पोटची पोरगी नसली तरी. म्हातार बाबा, तो इसे काढू नकस. तो इसे निघाला का माझा राग राग होतो. बानूबाई, तुमच्या बावर तुमचा लय जीव आहे हे समजसनी ठाव आहे. पर तुमसनी तुमची माया आठवते का हो? माय मायची आठवण यायला मायला एक डाव बघावं तरी लागतं म्हातार बाबा. माझ्या मायला कधी बी नाही बघितलं बघ. बानूबाई, राग येणं नसल तरी विचारू का? नाही म्हणजे इंद्रदेवाने तुम्हासनी मारण्यासाठी रान सोडून दिलं, तेव्हा तुमच्या मायाला काय वाटलं असेल व? हे समजा थांबवण्यासाठी त्या मायानं काय वाईतरी केलं असेलच. आणि आता तुम्ही जिथे आहे हे त्यासनी ठाव असेल का व? बानूबाई, या वस्तीवर तुमची माय नसली तरी ती माय आहेस की. तिला काय वाटलं असेल, तिच्या मनाचा कोणी विचार केलाय? बानूबाई, मायेचं मन आहे ते. तुम्ही बी तिच्या मनाचा विचार केला का कधी? मी कधीच असा विचार नाही केला बघ. अरे माय माय कशी असते काय असते हे मला कधीच बघायला मिळालं नाही बघ. मग आता त्या मायला काय वाटतंय मी कसं सांगणार? जगाला असं वाटत असेल देवेंद्रांची पत्नी आहे, स्वर्गलोकी वास्तव्य आहे, किती सुखात असेल सची. पण माझे दुःख मलाच ठाऊक. शची, तू इतकी अस्वस्थ काय? कुठे होतात? पृथ्वी तलावर गेलो होतो, आलोच. थांबा. स्वर्गलोकीच्या राजाचं पद भूषविता आणि असत्य बोलता? कशाबद्दल बोलतेस? माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा, माझ्या ज्या कन्येचा वध तुम्ही केलात ती जिवंत आहे का नाही? कोणी सांगितलं तुला हे? नारद मुनींनी. तुम्ही माझ्यापासून हे लपवून का ठेवलं? ती जिवंत आहे हे मलाही ठाऊक नव्हतं. पण जेव्हा तुम्हाला कळलं तेव्हा तुम्ही मला सांगितलंच नाही. उलट पुन्हा तिचा वध करण्यासाठी गेलात. कुठल्या अधिकारानं? स्वतःला कोण समजता तुम्ही? शची, पतीशी बोलताना मर्यादा ओलांडू नकोस. मर्यादा तुम्ही ओलांडली आहे. इतकी वर्ष गप्प होतीस, मग आता काय झालं? माझं मातेचं काळीज आहे. तुम्हाला चिंता नसेल, पण मला आहे. मला माझी कन्या परत हवी आहे, कोणत्याही परिस्थितीत. तुला तुझ्या पतीच्या मानापमानाची काहीही पर्वा नाही, पण मी तुला निक्षून सांगतोय, ज्या कन्येने माझ्या अहंकाराला क्षती पोहोचवली आहे तिला मी जिवंत सोडणार नाही.